हाय हॅलो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर इकडे बघा, ब्लाऊज शिवून जे आपलं कापड शिल्लक राहतं त्याच्यापासून मस्त फॅन्टॅस्टिक आयडिया आपण शोधून काढलेले आहे. तर इकडे बघा, माझ्याकडे ब्लाऊजमधून शिल्लक राहिलेलं कापड होतं, त्याचं मी असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याला मी 11 इंचाला फोल्ड करून सरळ एक लाईन आखून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पण साईडला मी सरळ आखून घेतलेलं आहे. 11 इंचावरती बरोबर मार्किंग केलेलं आहे आणि फोल्ड केलेलं आहे. ओपन साईडवरून मी कट केलेलं आहे, फोल्ड साईडला नाही कट केलेलं. आणि ती बघा, अशा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. मी चौकोनीमध्ये आकार खून केलेले आहे आणि केलेलं आहे, आखलेलं आहे. आणि नंतर ना आपण काय करायचं, वरून 3.5 इंच 3-3.5 इंच आपल्याला खाली यायचं आहे आणि खून करून त्याला असं आपल्याला एक मधूनच एक काय करायचं आहे, रेष आखून घ्यायची आहे. आणि आत्ता मी काय करते आहे, कट करून घेते आहे. तर मी व्हिडिओमध्ये पाहतच असते. दोन्ही साईडला पण मी व्यवस्थित असं कट करून घेते आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडला आपण जिकडे वरती आडवी रेष 3.5 इंचावरती करून घेतलेले आहे, त्याच्याबरोबरीत खालच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, कापून घ्यायचं आहे एक हे आहे ते. आणि वरचा आपल्याला जसं आपण 11.5 वरती खून करून घेतलेला आहे तेवढं आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, मी पूर्ण दोन्ही कट करून घेतलेले आहेत. आपल्याला एक 3.5 इंच खाली जाऊन एक कट केलेला आहे आणि एक 11 इंचाला कट करून घेतलेलं आहे. तर ते व्यवस्थित एकसारखं करून घेते आहे. आणि जे आपलं 11 इंचाचं आहे त्याला मी बरोबर मध्यावरती फोल्ड करून त्याला गोल आकार शेप देत आहे. वरच्या साईडला एका साईडला म्हणजे कुठल्या पण एका साईडला करून घेऊ शकतो आपण, असं काही नाही आहे. तर त्याच्यावरती दुसरं मी एक 8 इंचाचं आहे ना, 3.5 इंचाचं खालेलं ते आहे ना, ते घेतलेलं आहे. त्याला पण व्यवस्थित एकसारखं मी कट करून घेतलं आहे. आणि इकडे ब्लाऊज शिवून राहिलेलंच आपलं हे अस्तरचा तुकडा आहे, तर ते सुद्धा मी आता बघा त्या साईजनुसार कट करून घेते आहे एकसारखं. तर आपले मस्त असं कट करून झालेलं आहे आणि ते आता मी एक वरती टाकून घेते आहे आणि मापाचं कट करून घेते आहे. तर इकडे मी बंद बनवण्यासाठी म्हणजे दोरी बनवण्यासाठी मी एक लांब असा कट करून घेतलेला आहे तुकडा. लाईन 2 इंच 2-2.25 इंचाची आहे ती, आणि ती साईडला ठेवून घेते आहे. आता मी आपल्याला ते सुद्धा शिवून घ्यायचं आहे, त्याचासुद्धा बेल्ट तयार करायचा आहे. तर इकडे बघा, मी अस्तरवरती उलट्या साईडला मी ते आपण 11 इंचाचं घेतलेलं होतं, गोल आकारामध्ये शेप दिलेला, त्या साईडला मी उलटं ठेवून मी 3.5 ते 4 इंच खाली अशी शिलाई मारून घेते आहे, जेणेकरून आपल्याला त्याला पट्टी वगैरे लावायची गरज नाही. म्हणून उलटं होऊन घेतलं की सोपं आणि झटपटमध्ये होणारं, जास्त वेळसुद्धा लागणार नाही. तर बघा, इकडे मी 4 इंचा एवढ्या अंतरावरती मी काय केलेलं आहे, शिलाई मारून घेतलेले आहे. आणि एक्स्ट्राचं जे आहे ना, ते कट करून घेते आहे. थोडा एक्स्ट्राचा अस्तर मी कट केलेला होता, त्याच्यामुळे ते कट करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला थोडंसं कट्स वगैरे द्यायचे आहेत आणि ते आपल्याला काय करायचं आहे, सरळ म्हणजे आतल्या साईडला टाकून सरळ जी बाजू आपल्याला वरती घ्यायची आहे ते वरती करून घेणार आहे बघा. आणि पट्टी वगैरे लावायची आपल्याला आवश्यकता पडणार नाही. आता ह्याच्यावरून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असते. तर बघा, छान अशी आपली दाब शिलाईसुद्धा देऊन झालेली आहे. आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे, ते व्यवस्थित चारी बाजूने आपल्याला 3 बाजूने शिलाई मारून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. तर शिलाई मारून एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ना, ते कट करून घेते आहे मी आता. आणि दुसरं बघा, आपण जे 3.5 इंच खाली येऊन छोटंसं कट केलेलं होतं त्यालासुद्धा मी उलटं ठेवून एक साईडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे त्याला, आणि दाब शिलाईसुद्धा द्यायची आहे अस्तरवरती. आणि मग नंतर अजून एक दाब शिलाई द्यायची आहे आणि परत 3 बाजूने पॅक करून टाकायचं आहे. तर आता मी ह्याला तिन्ही साईडला व्यवस्थित अशी शिलाई मारून घेणार आहे. ते असंच वेस्टेज आपल्याकडे कापड होतं, त्याचं बघा किती सुंदर आणि किती युनिक, किती मस्त भारी असं मोबाईल पाऊच तयार होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इकडे बघा, मी दोन्ही पण मस्त अशी शिवून वगैरे घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर बघा, ही मी बेल्टसाठी मी कपडा घेतलेला आहे, तो 2-2.25 इंचाचा आहे आणि लांबीला खूप सारा आहे, पण नाका जो पन्ना होता त्याचाच मी घेतलेला आहे.
तर इकडे मी फोल्ड करून, म्हणजे लांब नाही दिसत नाही म्हणून फोल्ड करून घेतलेला आहे. तर 22.5 इंच आहे, फोल्ड करून घेतलेलं 22.5 आहे, तर अख्खंच घेतलेलं आहे मी. तर आता बघा मी मस्त असा बेल्ट करून घेते आहे, दोन्ही साईडला फोल्ड करून आतमध्ये टाकते आणि वरून दाब शिलाई देते. तर झटपट असा आपला बेल्ट तयार करून घेऊ आपण. पुढे पाहाच तुम्ही. तर इकडे बघा छान असा आपला बेल्ट रेडी झालेला आहे. तर आता मी काय करणार आहे, आपल्याला वेलग्रू लावून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, त्याचं मध्य करून त्याला खून करून घेणार आहे. आपल्याला तिकडे वेलग्रू अटॅच करायचा आहे. तर तिकडे मी खून करून घेते आणि आपल्याला वेलग्रू आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी खून करून घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 1 इंचाचा मी वेलग्रू घेतलेला आहे. तर वेलग्रू चारही साईडने व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. तर एक साईडचा आपला जोडून झालेला आहे, वेलग्रू शिलाई मारून झालेला आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने व्यवस्थित चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतो, आपण लॉक वगैरे नाही केलं ना, पटकन त्याची शिलाई निघते आणि थोडं थोडं निघत गेलं की ते पूर्ण निघून जातं. तर त्यासाठी मग लॉक वगैरे व्यवस्थित करून जर शिलाई मारली ना तर अजिबात ती निघत नाही. तर त्याचे धागे झाले आहे लावून ते सुद्धा. आणि आता आपल्याला काय करायचं, धागे वगैरे त्याचे कट करून घेतले मी, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असतील. तर बघा मी जे हे आहे ना, आपलं 11 इंचचं घेतलेलं आहे, तिथे 10.5 इंच झालेलं आहे. आता शिलाई मारून घेतलेलं आहे. इकडे पण मी 8.5 घेतलेलं, तर ते आता इकडे 8च झालेलं आहे, 8.25 होतं, 8.25 झालेलं आहे. तर शिलाई वगैरे मारून झालं की त्याच्यामध्ये तेवढं जातंच. तर आपल्याला 11 इंचाचं जे होतं ना ते सरळ ठेवायचं आहे आणि छोटं जे होतं ना ते उलटं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर एक साईडला शिलाई मारून घेते आहे. तर मी पहिलं काय केलेलं आहे, एक साईडला शिलाई मारून घेतलेलं आहे. तर हे वेलवेट आहे ना, पटकन घसरते, त्यासाठी मी अगोदर तसं केलं. तर दुसऱ्या साईडला बघा मी शिलाई मारून, आता खालच्या साईडला सुद्धा शिलाई मारून घेते आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्याचे कोपरे वगैरे त्याला मी कट्स देऊन घेतले छोटे छोटे, जेणेकरून ते व्यवस्थित करून सरळ करून घेतल्यानंतर त्याचे शेप वगैरे छान येतील, कोपरे वगैरे. तर बघा मी त्याचे कोपरे व्यवस्थित करून घेते आहे छान असे. तर इकडे आपलं रेडी झालेलं आहे मोबाईल पाऊच, झटपट असं, टाकाऊपासून टिकाऊ असं. तर इकडे बघा आता आपल्याला बेल्ट अटॅच करायचं आहे. तर जिथे आपण फुल करणार आहे ना, त्याच्या तिथेच आपल्याला अटॅच करायचं आहे. जास्त खाली पण नाही, जास्त वरती पण नाही, बरोबर त्याच्या तिथेच आपलं जे आहे ना, आपण 3.5 इंचाला खाली गेलतो ना, त्याच्या तिथे बरोबर तिथेच घ्यायचं आहे. म्हणजे नाहीतर आपण वरती थोडंसं लावलं तर ते आपण ज्यावेळेस बेल्ट असं हे करेल ना वरती आणि ते आत पॉकेट बंद करेल ना, तेव्हा ते वेगळंच उचकल्यासारखं किंवा असं फुगीर वेगळंच दिसेल ते. त्यासाठी बरोबर तिथे त्या खालच्या साईडलाच बरोबर तिथे लावून घ्यायचं आहे. तर बघा मी त्याला थोडंसं फोल्ड करून घेते, तर थोडंसं जाड झालं, त्याच्यामुळे थोडंसं मी सावकाश करून घेते आहे. तर त्याला मी व्यवस्थित शिलाई मारून लॉक वगैरे करून शिलाई मारून घेतलेली आहे. तर दोन्ही पण साईडला मी छान असं व्यवस्थित शिलाई मारून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने आपला पाऊच रेडी झालेला आहे. तर बघा मोठा मोबाईल आरामात, कुठला पण तुमचा फोन याच्यामध्ये व्यवस्थित आरामात बसतोय. मी मोजूनच माझ्या मोबाईलच्या हिशोबानेच मी बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं फुल अँड फायनल पाऊच रेडी झालेलं आहे. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून तुम्हाला धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला पुढच्या नवीन एका डिझाईनमध्ये भेटू. बाय.